विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मराठी व्याकरणचा हा पहिला लेक्चर आहे आपला। त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण बघणार आहात वर्णविचार। आता बघा, वर्णविचार शिकत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच पॉइंट दिसतात, बरोबर आहे की नाही। मग याच्यामध्ये जर बघितलं वर्ण आपल्याला शिकायचं आहे, त्याच्यानंतर जर बघितलं भाषा, व्याकरण, वर्णाचे प्रकार, वर्णाचा उच्चार कसा असतो, अक्षरमाला काय आहे, जोडाक्षर काय आहे, योग्य वर्णरचना कशी असते, त्याच्यानंतर जर बघितलं आकारविल्ले वगैरे, आणि तुमचा पॉइंट सर्वात महत्त्वाचं काय संधी, हे सगळं पॉइंट कशाचं आहे, वर्णविचारचा आहे। ठीक आहे, तर आपल्याला जो हा व्हिडिओ आहे आपल्या ॲपमधील व्ह्यूअरसाठी आणि आपण म्हणू शकतो यूट्यूबवरच्या व्ह्यूअरसाठी, ह्या दोघांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही जो समजा शेवटपर्यंत बघा, कारण की तुमचं वर्णाचं जो आपण म्हणू शकतो कन्फ्युजन आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जे वर्णविचारावर तुम्हाला प्रश्न सुटत नाही ते सगळे तिथे काय होणार, सुटणार, हे एवढी काय असेल गॅरंटी असेल। चला समोर जाऊया आपण काय म्हणतो काय नाही। बघा, इथे जर बघितलं तर वर्ण म्हणजे काय होते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। इथं व्याख्या पण विचारल्या जाते आपल्याला वर्णाची। वर्ण म्हणजे जर बघितलं तर आपण याला रंग पण म्हणतो, बरोबर आहे की नाही, आणि ते समाजातील चार भेद पण म्हणतो। आणि वर्ण म्हणजे आपण जर चेक जर केलं तर इथं जर बघितलं तर ध्वनी पण त्याला म्हटलं जाते। आता चेक करा, वर्ण म्हणजे काय होते, मुखावाटे उच्चारले जाणारे, बरोबर आहे की नाही, आपण तोंडातून जे काही उच्चार करतो। मूलध्वनी म्हणजे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, वर्ण असं म्हटलं जाते। म्हणून त्यांना काय म्हटलं जाते रे, वर्ण। आता समजून घ्या काय पॉइंट आहे। मी काहीतरी तुमच्यासोबत बोलत आहे, काही वेळाच्या नंतर हे नष्ट होऊन जाणार, म्हणजे हे हा जो ध्वनी आहे, जे काही बोलत आहे, मी म्हटलं रोहित, बरोबर आहे। आता रोहित नावाचा मी ध्वनी बाहेर काढला, तो काय झाला, हवेत बेटा काय झाला, नष्ट झाला, विरून गेला, बरोबर आहे की नाही। मग तो टिकून ठेवण्यासाठी आपण काय करतो, कोणत्या तरी असं, मी आता हे बघा मी बोर्डवरती लिहिलेलं आहे, बरोबर आहे। तुम्ही पण जर बघितलं ना, तुम्ही पण काहीतरी पेनाने तिथं वहीवर लिहिणार, बरोबर आहे। याचा अर्थ काय झालेला आहे की तो ध्वनी जो आहे नष्ट झाला नाही पाहिजे, आपण म्हणून त्याला काहीतरी लिहून ठेवतो। आता मला सांगा, मी बोललो, उच्चारलो, तर हे हवेमध्ये नष्ट झाला तो, बरोबर आहे। काही वेळाच्या नंतर हवेमध्ये काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो। पण मी जेव्हा इथं असं लिहून ठेवतो, याचा अर्थ काय होतो बेटा, की समजून घ्या की त्यालाच काय म्हटलं जाते, वर्ण। म्हणजे जेव्हा मी बोलतो त्याला काय म्हटलं जाते, मूलध्वनी, काय म्हटलं जाते त्याला, मूलध्वनी। पण हे जेव्हा मी लिहून ठेवतो त्याला काय म्हटलं जाते, वर्ण म्हटलं जाते। तोच पॉइंट आहे, वर्ण म्हणजे मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत। आता विरून म्हणजे काय, नष्ट होऊ नयेत, विरून म्हणजे काय, नष्ट होऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात। विशिष्ट रंगाने म्हणजे जर बघितलं तर आपण जर बघितलं तुमच्याकडे जे पेन आहे, तुम्ही ब्लॅक पेननी तिथे समजा लिहित असाल, काळ्या रंगाने लिहून ठेवले आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू असेल, रेड असेल। आता मी इथं काहीतरी घेत आहे कोणत्या तरी वेगळं कलर, ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात, विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, वर्ण असं म्हटल्या जाते। ठीक आहे, ही व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण की मित्रांनो कुठलीही परीक्षा असेल, म्हणजे तुम्ही इव्हन राज्यसेवा देत असाल, त्याच्यानंतर कंबाईनची तयारी करत असाल, ठीक आहे, तर या परीक्षेमध्ये पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, ठीक आहे, कुठलीही एक्झाम जर असेल स्पर्धा परीक्षेची, तर तुम्हाला व्याख्या तिथे विचारल्या जाते। म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की हा जो पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कुठला, की वर्ण म्हणजे काय, तर तो एकच असेल की जो ध्वनी आहे तो नष्ट झाला नाही पाहिजे, म्हणून त्याला कोणत्या तरी कलरमध्ये लिहून ठेवल्या जाते, त्यालाच काय म्हणणार आपण, वर्ण असे म्हणणार। राहील मित्रांनो लक्षामध्ये। चला आपण समोर बघूया, काही लेखकांनी जर बघितलं तर याची डेफिनेशन तयार केलेली आहे, ते पण समजून घ्या, कारण की ते महत्त्वाचे आपण म्हणू शकतो व्याकरणकार होते, बरोबर आहे। चेक करा, पहिले जर बघितलं मोरोकेशव दामले म्हणजे मोके दामले याने वर्णाच्या बाबतीत एक व्याख्या लिहून ठेवलेली आहे। काय म्हणतोय की मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनी, म्हणजे तोच परत पॉइंट येत आहे, मूलध्वनी, बरोबर। काय येत आहे पॉइंट, की मूलध्वनी। इथे लक्षात ठेवा की मुखावाटे उच्चारल्या जाते, म्हणजे तोंडातून जे आपण उच्चार करतो आणि ते जे मूलध्वनी आहे त्यांनाच काय म्हटलं जाते, त्यांनाच वर्ण असं म्हटलं जाते। अशी व्याख्या कोणी केलेली आहे, मोके दामले यांनी म्हटलेलं आहे की मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं, वर्ण असं म्हणायचं, बरोबर। त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं आपण म्हणू शकतो पर्सनॅलिटी, ठीक आहे, व्याकरणकार, नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। दादोबा पांडुरंग तरखडकरनी काय म्हटलेलं आहे की अ पासून ज्ञ पर्यंत
म्हणजे आपण अ आ इ ई वगैरे समजा तिथं जर बघितलं तर बाराखडी ज्याला आपण म्हणत होतो, बरोबर आहे, ते उच्चारल्याच्या नंतर क ख ग घ वगैरे शेवटी कुठपर्यंत न्य पर्यंत, म्हणजे अ पासून मी स्टार्ट केलं आणि कुठपर्यंत न्य पर्यंत तिथं थांबलो, बरोबर आहे की न्य पर्यंत. तर हे जे सगळे आपण म्हणू शकतो मुळाक्षर आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर यांना आपण लहानपणामध्ये मुळाक्षर पण म्हणायचो. मूळचे अक्षर, मुळाक्षर, मूलध्वनी हे एकच आहे बेटा. जर बघितलं मूळाक्षर म्हणजे काय, मूळचे अक्षर. मूलध्वनी काय म्हणजे मूळचे ध्वनी, बरोबर की, म्हणजे जे कोणापासून बनलेले आहे का नाही, ते स्वतः तिथं निर्माण झालेले आहे. ते कोणापासून निर्माण झालेले आहे का नाही, दुसऱ्यांपासून निर्माण झालेले आहे का नाही, त्यांना मूळचे ध्वनी म्हटल्या जाते. त्यांना मूलध्वनी पण म्हटल्या जाते. अपासून तर कुठपर्यंत, न्य पर्यंत. अपासून न्य पर्यंत मूळाक्षरांना काय म्हणायचं, वर्ण असं म्हणायचं. काय म्हणायचं असं इथं, वर्ण असं म्हणायचं. अशी कोणाची व्याख्या आहे, दादोबा पांडुरंग तरखडकरची. अपासून न्य पर्यंतच्या मूळाक्षरांना काय म्हणणार आपण, वर्ण असं म्हणणार. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. चला नंतरचा पॉईंट काय आहे ते चेक करून घ्या. आता तुम्हाला माहित आहे की दादोबा पांडुरंग तरखडकरना यांना मराठी भाषेचे काय म्हटलं जाते, मराठी, ठीक आहे, भाषेचे काय रे, पाणिनी. ठीक आहे, आता मराठी भाषेचे पाणिनीच का म्हटलं बा यांना, बरोबर आहे की, दुसरं नाव नव्हतंच का. तर पाणिनी जर बघितलं बेटा तर संस्कृत भाषेचे व्याकरणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेसाठी ते काम केलेलं आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. म्हणून आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणजे त्याची उपमा कोणाला दिलेली आहे, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. ठीक आहे, मग ही उपमा कोणी दिली, उपाधी कोणी दिली, तर लक्षात ठेवायचं, ती लोकहितवादी गोपाळ हरी काय रे देशमुख, लोकहितवादी. अतिशय महत्त्वाचा डाटा आहे हा, बरोबर आहे की. आता जर बघितलं आपण लोकहितवादी यांनी काय केलेलं आहे, मराठी भाषेचे पाणी, ठीक आहे, ही उपाधी दिलेली आहे त्यांना. हे त्याच्यानंतर जर बघितलं गोपाळ हरी देशमुख असं त्यांना म्हटलं जाते. इथे चेक करून घ्या. कृष्णशास्त्री चिपळूणकर नंतरचे व्याकरणकार कोण आपले, कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी काय म्हटलेलं आहे, कंठ म्हणजे आपला हा कंठ, त्याच्यानंतर टाळू म्हणजे वरचा भाग तोंडामधला, कंठ आणि टाळू इत्यादी अवयवापासून, हे जे अवयव आहे, कंठ आहे, वरचा जो दिसतो तुम्हाला आतमधला भाग तो टाळू आहे, इत्यादी अवयवांपासून म्हणजे त्या अवयवांपासून निघणाऱ्या मूलध्वनींना, परत कशाची गोष्ट चालू आहे, मूलध्वनीची गोष्ट चालू आहे. निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं, तर काय म्हणायचं त्यांना, वर्ण असं म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं बेटा, वर्ण असं म्हणायचं. बरोबर आहे, काय म्हणतो ते चेक करून घ्या आपण. बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर, कंठ टाळू इत्यादी अवयवांपासून, इत्यादी काय अवयवांपासून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं आपण, वर्ण असं म्हणणार. पांडुरंगजींनी काय म्हटलेलं आहे, अपासून न्य पर्यंतच्या जे मुळाक्षर आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही, वर्ण म्हणणार. ठीक आहे, काय म्हणतात त्यांना, मराठी भाषेचे पाणिनी. कोणी म्हटलेलं आहे, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवायचं, गोपाळ हरी काय रे देशमुख, त्यांना काय म्हटलं जाते, लोकहितवादी. पॉईंट क्लिअर का, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर चेक केलं तर तुम्हाला माहिती आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन पण म्हटलं जाते. मराठी भाषेचे काय म्हटलं जाते, जॉन्सन म्हटलं जाते बेटा यांना. लक्षात ठेवायचं, कारण ही उपाधी तिथं विचारल्या जाते. मराठी भाषेचे काय रे जॉन्सन, कोणाला म्हटलं जाते, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, तर ओक नावाचा आपण म्हणू शकतो ब्रिटिश हे लेखक आहे ओक यांनी काय केलेलं आहे, त्यांना उपाधी दिलेली आहे मराठी भाषेचे जॉन्सन. कोणाला, कृष्णशास्त्री चिपळूणकरला. ठीक आहे, कोणी दिली, ओक. इथे जर बघितलं कोण आहे मराठी भाषेचे पाणिनी, पांडुरंग. इथे जर बघितलं गोपाळ हरी देशमुख यांनी काय दिलेले, उपाधी दिले. हे महत्त्वाचं आपण म्हणू शकतो डाटा होता जे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेलं आहे. ठीक आहे, आपण समोर जाऊया. पण तुम्हाला जर माहित असेल की एक अशी काहीतरी मराठी भाषेचे शिवाजी म्हटल्या जाते सर, बरोबर आहे की, तर यांचा मुलगा आहे तो कृष्णशास्त्री चिपळूणकरचा मुलगा जो असेल ना, विष्णुशास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवायचं. आता मी डाटा डिलीट करतो, तुम्ही लिहून घेतलं असेल, हे लिहून घ्यायचं आहे. मी हे डाटा डिलीट करत आहे. बघा, यांचा मुलगा आहे, कोण आहे, विष्णुशास्त्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर जे आहे समजा, यांना
मराठी भाषेची काय म्हटलं जाते? शिवाजी म्हटलं जाते. मराठी भाषेचे काय? शिवाजी. ठीक आहे. हा डाटा लक्षात ठेवायचा, कारण की सरळ सेवा एक्झाममध्ये विचारला जाते. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणायचं, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणायचं, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणायचं. आता ही जर उपाधी जर बघितलं मराठी भाषेचे शिवाजी अशी कोणी त्यांना दिली तर कोणीच नाही दिली, त्याने स्वतः लावून घेतली. बरोबर आहे की नाही? आता याच्यावर बरेच जे बघितलं आपण लोक बोलतात, बरोबर आहे, पण त्या गोष्टीला आपण सोडून देऊ. आपल्याला इथं डाटा महत्त्वाचा होता की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेची काय म्हटलं जाते? शिवाजी म्हटलं जाते. ठीक आहे. ती पदवी त्यांनी स्वतःच लावून घेतलेली आहे. ओके. हां, चेक करा. आता समोरचे जर आपण हे जर बघितलं व्याकरणकार काय नाव? अरविंद. ऐकेन अरविंद काय दिसतात? मंगरुळकर. शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात, म्हणजे एखादा शब्द आहे तो कोणत्या न कोणत्या ध्वनीपासून बनलेला असेल. शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंतअवयव. अंतअवयव म्हणजेच काय? शेवटचे अवयव. म्हणजे एखादा शब्द आहे, इथे जर बघितलं रमेश नावाचा एखादा शब्द आहे, हा एक शब्दच आहे बेटा. काय म्हणू शकतो आपण? रमेश नावाचा काय शब्द आहे. तर रमेश नावाचा जो शब्द आहे याचा अंतअवयव, अंतअवयव म्हणजे शेवटचा अवयव ज्यांनी बनलेले असेल, किंवा आपण म्हणू शकतो शब्द ज्या ध्वनीने बनले असतात त्या ध्वनीचे अंतअवयव म्हणजे शेवटचे अवयव, म्हणजेच काय असेल? तो वर्ण असेल. म्हणजेच काय असेल? वर्ण असेल. आता ते मी सांगतो अंतअवयव काय आहे. मी समोरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करणारच आहे. अंतअवयव, शेवटचा अवयव काय, बरोबर आहे. जे मूळ ध्वनी आहे किंवा मूळाक्षर आहे ते काय, मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. फक्त हे डेफिनेशन लक्षात ठेवून घ्या. अरविंद मंगरुळकर यांची डेफिनेशन अशी आहे, शब्द ज्या ध्वनीने बनलेले असतात, ठीक आहे, त्या ध्वनींना अंतअवयव असे म्हटल्या. अंतअवयव म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? वर्ण असं म्हटल्या जाते. त्याच्यानंतर बघा महादेव पांडुरंग आपण म्हटल्यापेक्षा मपा सबनीस आहे. यांचं नाव काय? मपा सबनीस. ठीक आहे. मपा सबनीसने काय म्हटलेलं आहे की भाषेतील शब्दात, बरोबर आहे, भाषेतील शब्दात आलेले मूलभूत ध्वनी. मूलभूत म्हणजेच काय बेटा? तेच मूळ ध्वनी, मूलभूत ध्वनी, महत्त्वाचे ध्वनी, बरोबर आहे की नाही? मूलभूत म्हणजे जे स्टार्टिंग पासून होते, बरोबर आहे. मूलभूत ध्वनी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? वर्ण. म्हणजेच काय म्हणणार आपण? वर्ण. वर्णाची यांनी डेफिनेशन केली, व्याख्या केली. भाषेतील शब्दात म्हणजे हा एक शब्द आहे भाषेमध्ये, शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे मूळचे ध्वनी, ठीक आहे, म्हणजेच काय आहे? तो वर्ण आहे. म्हणजेच काय? तो वर्ण आहे. अरविंद मंगरुळकरांचं काय म्हणणं होतं की शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत म्हणजे शेवटचा अवयव म्हणजेच काय असेल? तिथं काय असेल आपल्यासाठी? वर्ण असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करा. इथं जर बघितलं आपण काय म्हटलं होतं आपण? कृष्णशास्त्री चिपळूणकर कंठ, टाळू इत्यादी अवयवापासून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणायचं. अ पासून न पर्यंतच्या मुळाक्षरांना काय म्हणायचं? वर्ण असं म्हणायचं. आणि मोके दामले यांनी काय म्हटलेलं आहे? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं बेटा? वर्ण असं म्हणायचं. हे सगळ्यांची व्याख्या तुम्हाला तिथं लक्षात ठेवावी लागणार, कारण की तुम्ही जर कशाची तयारी करत असाल, राज्यसेवाची, कंबाईनची तयारी वगैरे करत असाल तर तुम्हाला हे डेफिनेशन तिथं विचारलं जाते. ठीक आहे. आता समजून घेऊ आपण. सर्व सेवामध्ये असं काही विचारलं जात नाही, ठीक आहे, पण तरी ते लक्षात असू द्या. रोहित शाळेत जातो. रोहित कुठे जातो? शाळेत जातो. तर हे काय आहे? तर हे एक वाक्य आहे मित्रांनो. हे काय आहे? वाक्य आहे. बरोबर आहे. हे एक वाक्य दिसतं. रोहित शाळेत जातो. त्यानंतर जर बघितलं तर रोहित शाळेत जातो हे वाक्य जे असतं कशापासून बनलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं की रोहित, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं शाळेत, बरोबर आहे, आणि समोर जर बघितलं तर जातो. ठीक आहे. तर रोहित नावाचा एक शब्द आहे, शाळेत नावाचा एक शब्द आहे, आणि इथं काय दिसतो? जातो नावाचा काय दिसतो? एक शब्द दिसतो. या शब्दांपासून म्हणजे हे एक शब्द आहे, हे काय म्हणू शकतो? शब्द. बरोबर आहे. रोहित असेल, शाळेत असेल, जातो असेल, हे काय आहे? शब्द. शब्द जर अनुक्रमे आले, त्यांचं एक क्रम असेल व्यवस्थित, किंवा आपण म्हणू शकतो त्याला जर अर्थ प्राप्त झाला असेल तर त्याच्यापासून काय बनतो? शब्दांपासून काय बनत असतो? वाक्य बनत असतो. मला असं म्हणायचं याच्यातून की रोहित शाळेत जातो हे तीन जर बघितलं ना, हे तीन शब्द आहे. काय दिसतात तिथं? शब्द. या शब्दांपासून तो काय बनलेला आहे? वाक्य बनलेला आहे. बरोबर. आता हा वाक्य आहे, त्याच्यापासून आपण शब्द आपण म्हणू शकतो त्याची फोड केलेली आहे. अजून या शब्दाची फोड करू शकतो का? तर करू शकतो. कसं?
तर इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला लक्षात येते, काय लक्षात येते की मी या एकाच शब्दाची फोड करून दाखवतो, बाकीचं इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. काय दिसतो, रो नावाचं एक अक्षर आहे, त्याच्यानंतर जर बघितलं ही नावाचं एक अक्षर आहे, समोर जर गेलं मी तर त नावाचं एक अक्षर आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, रोहितला तुम्ही एक शब्द म्हटलं होतं मित्रांनो, रोहितला काय म्हटलं होतं आपण, शब्द म्हटलं होतं. पण मी जेव्हा समजा हा शब्द उघडून बघितला, त्याचं समजा आपण बघितलं चिडफाड केलं, तर इथं काय दिसतो, रो ही आणि काय दिसतो त. हे काय, तर हे आहे अक्षर, यांना काय म्हटलं जाते, अक्षर. बरोबर आहे. अक्षर किंवा यांना ध्वनी चिन्ह पण म्हटलं जाते, यांना काय म्हटलं जाते, ध्वनी चिन्ह. लक्षात ठेवायचं, यांनाच काय म्हटलं जाते मित्रांनो, ध्वनी चिन्ह पण म्हटलं जाते. कशाला, जो शब्द आहे जेव्हा त्याला आपण उघडून बघितलं तर त्याच्यानंतर रो ही त नावाचं मला काय दिसलं, ध्वनी चिन्ह दिसलं किंवा मला काय दिसलं, तिथं अक्षर दिसलं. आता समजून घ्या, आता जर बघितलं ना तर रो नावाचा एक अक्षर भेटला आपल्याला, रो नावाचं एक अक्षर, ही नावाचं एक अक्षर दिसतो आणि काय दिसतो, त नावाचं एक अक्षर दिलेलं आहे. पण हे जे अक्षर आहे ना, हे पण कोणापासून निर्माण झालेलं आहे, हे मूळचे आहे का, नाही. कारण समजून घ्या की या रोला जर आपण उघडून जर बघितलं तर याच्यामध्ये कोण आहे, तर याच्यामध्ये आहे मित्रांनो र, आणि त्याच्यामध्ये कोण ऍड झालेला आहे, ओ. काय ऍड झालेला आहे, ओ. त्यानंतर जर चेक केलं तर इथं तुम्हाला दिसत आहे ही आहे, पण ही मध्ये जर बघितलं आपण ह दिसतोच आपल्याला, काही विषय आहे का, नाही. पण त्याच्यामध्ये कोण ऍड झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये एक स्वर ऍड झालेला आहे, त्याचं नाव आहे ई. काय दिसते तिथं, ई. बरोबर आहे, लहान ई. त्यानंतर चेक करा, इथं काय दिसतो, त. तला उघडून बघा, तला जर उघडून बघितला आपण तर त तिथं दिसतच आहे, पण त्या त मध्ये कोण आहे, त मध्ये आहे मित्रांनो अ. त मध्ये काय दिसतो आपल्याला, अ. तर आता चेक करून घ्या इथं काय म्हणतो हा पॉइंट. इथं जर समजून जर घेतला आपण, बरोबर आहे, इथं जर समजून जर घेतलं तर रो नावाचा आपल्याला अक्षर भेटलं होतं, त्याला आपण ध्वनी चिन्ह म्हटलं होतं. ते सगळं काय सांगतो मी तुम्हाला, सगळं ते व्यवस्थित सांगतो, ध्वनी चिन्ह कोणाला म्हणायचं, अक्षर कोणाला म्हणायचं. चेक करून घ्या, हा जो रो आहे त्याला उघडून जेव्हा मी बघितलं तर याच्यामध्ये दिसला आपल्याला र आणि काय दिसला, ओ. बरोबर आहे की, र आणि काय दिसला, ओ. इथं काय भेटलं आपल्याला मित्रांनो, ह आणि काय ई, त्याच्यानंतर त आणि अ. तर हे काय आहे, तर हे आहे आपण म्हणू शकतो मूळाक्षर, किंवा आपण याला मूलध्वनी पण म्हणतो, मूलध्वनी. बरोबर आहे की, किंवा यांना आपण वर्ण पण म्हणतो, यांना काय म्हणतो मित्रांनो, वर्ण. आता समजून घ्या रे काय आहे हा पॉइंट. आता ह्यांचं अंत अवयव झाला, म्हणजे हा जो रो आहे याचं अंत इथपर्यंत झालेला आहे, काय की र आणि ओ भेटलं. याला आता आपण अजून र ला उघडू शकत नाही, किंवा आपण याचं अजून म्हणू शकतो भाग करू शकत नाही सरळ सरळ. जसं रोचं करता यायला आपल्याला र आणि ओ आपण वेगळं केलेलं आहे, पण मला एवढं सांगा तुम्ही की र ला तुम्ही अजून असं तोडू शकतात का, की याचा हा अंत अवयव आहे, शेवटचा अवयव आहे मित्रांनो. र सर मी असं लिहिलं आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये प्लस मी असं केलं, हे असं काहीतरी हलंत दिसत आहे. बरोबर आहे का, असं चालणार का मित्रांनो, तर नाही. किंवा तुम्ही जर बघितलं ह सर मी पहिले हे एवढं लिहिलं, त्याच्यानंतर प्लस मध्ये याच्यामध्ये काय केलं, असं काहीतरी केलेलं आहे. बरोबर आहे का, असं चालेल का, तो नाही. कारण इथं जर समजून जर घेतलं तर हा शेवटचा अवयव आहे त्याचा. हा काय म्हणू शकतो आपण, र चा शेवटचा अवयव आहे, ओ चा शेवटचा आहे, ह चा शेवटचा आहे, ई आणि त आणि काय दिसत तुम्हाला, अ. म्हणजे यांचं अजून आपल्याला विभाजन करता येतो का, नाही. त्यालाच काय म्हटलं जाते, अंत अवयव. मग मगाशी जर बघितला अरविंद मंगरुळकरांनी सांगितलेलं आहे की अंत अवयव म्हणजेच काय, तो वर्ण असेल. मग मला सांगा, हा अंत अवयव म्हणजेच काय बेटा, हा वर्ण आहे, म्हणजेच काय, वर्ण. आणि त्याच्यानंतर जर बघितलं यांना मूळचे ध्वनी पण म्हटलं जाते. मूळ ध्वनी म्हणजेच काय, की ते कोणापासून निर्माण झालेले आहे का, नाही. कोणापासून निर्माण झालेले आहे का, नाही. त्यांनाच काय म्हटलं जाते, मूलध्वनी असं म्हटलं जाते. आता बघा, मूलध्वनी आणि वर्णमध्ये काय फरक आहे सर, तर एकच आहे, दोन्ही पण काय दिसतात, एकच आहे. पण एक छोटासा फरक आहे त्याच्यामध्ये, काय आहे तो समजून सांगतो. की मूलध्वनी म्हणजेच काय, की फक्त आता मला सांगा, मी जेव्हा र ओ ह त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर त आणि अ मी फक्त बोललो तुमच्यासोबत. आता हे काय झालं, याच्यामध्ये ध्वनी आहे ना, आवाज आला तुम्हाला, र ओ ह त्याच्यानंतर ई त आणि अ, हे फक्त ध्वनी आहे, मूळचे ध्वनी आहे. बरोबर आहे की नाही. हे कोणापासून निर्माण झालेले आहे का, नाही. पण आता ते नष्ट झाले, तुमच्या डोक्यामध्ये असेल, पण इथं मला सांगा कुठेतरी दिसत आहे का तुम्हाला र ओ त असं काहीतरी दिसत आहे का,
हव्यामध्ये नाही, ते नष्ट झाले, विरून गेले ते, बरोबर. मग ते नष्ट झाले नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो बेटा, त्यांना याच्यावर मी लिहून दाखवलं तुम्हाला, र, ओ, ह, ई, त आणि अ, हे मी तुम्हाला लिहून दाखवलं. लिहून दाखवलं म्हणजे तो जो मूळचा ध्वनी आहे तो जेव्हा मी लिहून देतो, बरोबर आहे की नाही, तर याचा अर्थ काय होऊन जातो, तो वर्ण होऊन जातो. म्हणजे ते दोन्ही एकच आहे, फक्त बोलत असताना त्यांना मी काय म्हणणार, वर्ण. आणि मी जर त्याला लिहून ठेवलं तर त्याला मी काय म्हणणार, वर्ण. यांना काय म्हणणार आहे, मी बोलत असेल तर मूलध्वनी असेल तो, सॉरी, बोलत असेल तर काय असेल तो मूलध्वनी, आणि जेव्हा मी त्याला लिहून ठेवतो असं, तर तो काय असेल माझ्यासाठी वर्ण. दोन्ही एकच आहे. ते सेम इथं आहे मित्रांनो. काय दिसतो, अक्षर आणि काय दिसतो, ध्वनी चिन्ह. आता बघा, या दोन मूलध्वनीपासून, दोन वर्णापासून एक काय निर्माण झालं आपल्यासाठी, अक्षर. अक्षर जेव्हा मी लिहून ठेवतो, अक्षर जेव्हा मी काय करत असतो, लिहून ठेवतो, तर त्याला काय म्हटलं जाते, अक्षर. आणि तेच फक्त जर मी समजा रो नावाचा ध्वनी बाहेर काढला तर त्याला म्हटलं जाते, आपण म्हणू शकतो ध्वनी पण म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते, ध्वनी पण म्हटलं जाते. इथे एक गोष्ट समजून घ्या, याला बरेच नाव आहे रे. ध्वनी पण म्हटलं जाते, याला काय म्हटलं जाते, ध्वनी पण म्हटलं जाते. आणि ध्वनी चिन्ह म्हणजे काय, आता मला सांगा, रो नावाचे एक ध्वनी आहे आणि तो या चिन्हामध्ये लिहिलं मी, रो मी असं लिहू शकतो का, बघा बरं, रो मी अक्षर लिहू शकतो का, नाही. याचा चिन्ह हा असा आहे, बरोबर आहे की नाही. रो हा जो ध्वनी आहे याचं चिन्ह कसं दिसतो मित्रांनो, यासारखा दिसतो. म्हणजे हे असंच चिन्ह आहे त्याचं, बरोबर आहे की नाही. त्यालाच मी काय म्हणणार, ठीक आहे, त्यालाच मी काय म्हणणार, ध्वनी चिन्ह. त्याला काय म्हणणार मी, ध्वनी चिन्ह. अक्षराला ध्वनी चिन्ह म्हटलं जाते, त्यालाच काय म्हटलं जाते, ध्वनी. म्हणजे फक्त रो, ही आणि त हे काय झाले माझ्यासाठी, ध्वनी झाले. मग ते जे ध्वनी आहे, मी जर समजा या पद्धतीने लिहिले तर याला काय म्हटलं जाणार, ध्वनी चिन्ह. त्याचं एक चिन्ह आहे तो, बरोबर आहे की नाही. आणि तिथंच जर समजा त्यालाच काय म्हटलं जाणार, त्यालाच काय म्हटलं जाणार, अक्षर म्हटलं जाणार. म्हणजे मला इथं तुम्हाला एवढं सांगायचं आहे, बघा इथं तुम्हाला परत मी एक्सप्लेन करून देतो की हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे, मूलध्वनी, हे आपण जर चेक जर केलं तर हे बोलण्याचे निगडित आहे किंवा आपण म्हणू शकतो आवाजाचे निगडित आहे, आवाज, बरोबर आहे की नाही. आणि वर्ण जर बघितलं तर हे लिहिण्याचे निगडित आहे, लिहिणे. पॉईंट कळलं का, सेम तसंच आहे वरती. इथे जर बघितलं अक्षर आणि जर ध्वनी चिन्ह जर बघितलं तर हे लिहिणे, याच्याशी काय असणार, ते निगडित असणार. आणि इथे जर बघितलं ध्वनी म्हणजे हे म्हणू शकतो आपण, हे काय असेल, आवाजाशी काय असेल रे, निगडित असेल, साऊंड, बरोबर आहे की नाही. राहील का लक्षामध्ये, इथपर्यंत आपल्या लक्षात ठेवायचं. आता समजून घ्या मित्रांनो की काय, की मूलध्वनी आहे, वर्ण आहे, हे जेव्हा एकत्र येतात, हे जेव्हा एकत्र येतात तर यांच्यापासून एक अक्षर निर्माण होतो. रो नावाचा काय निर्माण झाला, अक्षर. किंवा तुम्हाला इथे दिसत आहे त आणि अ जेव्हा एकत्र येतात तर यांच्यापासून निर्माण काय झालेलं आहे, त, बरोबर आहे की. तर तो अक्षर बनतो. म्हणजे मूलध्वनी आणि वर्ण जेव्हा एकत्र येतात तर यांच्यापासून निर्माण काय झालेलं आहे, अक्षर. आणि मला सांगा मित्रांनो, हे जेव्हा अक्षर एकत्र येतात तर यांच्यापासून निर्माण काय झालेला आहे, एक शब्द तयार झालेला आहे. काय निर्माण झालेला आहे, शब्द. यांचा क्रम लक्षात ठेवा. म्हणजे इथं जर बघितलं, सर्वात आपण म्हणू शकतो मूळचे जुने काय आहे याच्यामध्ये, तर ध्वनी, मूलध्वनी आहे, वर्ण आहे, ते मूळचे आहे. ते एकत्र येतात, काय बनतात, अक्षर. अक्षर एकत्र आले, काय बनतो, एक शब्द. शब्द एकत्र आला तर त्याच्यापासून काय बनणार, काय बनणार, तर एक वाक्य बनणार. काय बनणार मित्रांनो, वाक्य. आणि तुम्हाला माहिती आहे, वाक्य जेव्हा समजा बरेच वाक्य जेव्हा एकत्र येतात तर त्याला आपण पॅसेज पण म्हणतो, बरोबर. एक काय बनतो, तो पॅसेज, बरोबर आहे की नाही. एक उतारा बनतो, त्याला तुम्ही म्हणता. त्याच्यानंतर जर बघितलं, अनेक पॅसेज एकत्र आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, एक आपण धडा म्हणतो, एक कविता एकत्र येते, बरं, एक बनते ती. अनेक धडे वगैरे जर एकत्र आलं तर तुम्हाला माहिती आहे की तो एक काय बनून जातो, पुस्तक. आणि पुस्तक जर एकत्र आले तर पूर्ण जर बघितलं तर एक काय बनून जाते, ती लायब्ररी बनून जाते. पॉईंट कळला का तुम्हाला. मग हे तुम्हाला त्याचं शेवटचा तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला की र आणि ओ हे मूळचे काय आहे, मूलध्वनी आहे, वर्ण आहे. त्याच्यापासून अक्षर बनला, अक्षरापासून शब्द बनला, शब्दापासून काय बनलं, तिथं वाक्य बनलं. राहील लक्षामध्ये. चला समोर जाऊया आपण, काय म्हणतो काय नाही चेक करून घेऊ आपण. इथं बघा, मूलध्वनी ही कन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर मूलध्वनी ही जे कन्सेप्ट आहे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. तिथपर्यंत आपण इथे थांबणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.